स्वरा आणि छकुली व्लॉग या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण थंडीच्या दिवसात कडकडीत असा फक्कड चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी आपण 2 कप पाणी चहाच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। गॅस चालू करून पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ। पाणी चांगले उकळल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेलं आलं आणि इलायची टाकून घेऊ। इलायची आणि आलं टाकल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट चांगलं पाण्याला उकळी येऊ देऊ। चांगली उकळी आल्यानंतर ज्या कपाने पाणी घेतलेलं आहे त्याच कपाने 2 कप दूध घालून घेऊ। दूध घातल्यानंतर चांगले त्याला उकळी येईपर्यंत चांगलं शिजवून घेऊ। हे बघा चांगली उकळी आलेली आहे। इथं मी इथे म्हशीच्या दुधाचा वापर केलेला आहे, तुम्ही गाईच्या दुधाचा पण वापर करू शकता। त्यानंतर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात साखर टाकून घ्या। साखर टाकून साखर विरघळेपर्यंत त्याला हलवून चांगलं शिजू द्या, म्हणजे घट्टसर असा चहा बनेल। एक ते 1.5 मिनिट चांगलं हलवून शिजवून घ्या। हे बघा आता साखर विरघळलेली आहे। आता आपण 2 चमचे चहा पावडर टाकून घेऊ। चहा पावडर टाकून घेतल्यानंतर चहाला चांगली उकळी येईपर्यंत 2 ते 3 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं। साईडला चिटकलेली चहा पावडर चमच्याने हलवताना मिक्स करून घेऊन चांगला चहा शिजवून घ्यायचा, म्हणजे चहाला चांगला कलर येतो आणि चहा घट्टसर असा बनतो। हे बघा अशा प्रकारे तयार आहे आपला कडकडीत असा फक्कड चहा थंडीच्या दिवसामध्ये पिण्यासाठी। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो, तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।